तर तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं असेल आम्ही आता आहोत वेंगुर्ल्यात. तर आम्ही ना आता दोघंजणं चाललो आहोत खवण्याला कायाकिंग करायला. दरवेळी आम्ही प्लॅन करून येतो की ह्यावेळी आपण जाऊ तेव्हा खवण्याला जाऊ, पण आहे ना प्लॅन सक्सेस होत नाही. तर आज आम्ही सकाळी उठलो आणि ठरवलं, तर म्हटलं चला आता जाऊया. चला तर मग आता पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे गाडी बंद पडलेली आहे, झाली चालू. तर तुम्ही बघू शकता हे आमचं मागे सुंदरसं घर. दाबोली नाक्यावरतीच रोडच्या बाजूला आम्हाला हॉटेल दिसलं, तिथे आम्ही आता नाश्ता करायला आलो. तर इकडे आम्ही आता नाश्ता मागवला आहे, उसळपाव, कांदा भजी आणि माझं आवडीचं कटवडो. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर इथे असे वेगवेगळे कयाकिंगचे बोर्ड्स वगैरे लागलेले आहेत. इथे बघू शकता आपण खवणे कयाकिंग इथून 300 मीटर आतमध्ये आहे. तर इकडे ना आपल्याला अडवतात आधीच कयाकिंगसाठी. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, ते जिथे अडवतील तिथून तुम्हाला कॅक करायची का एकदम तुम्हाला किनाऱ्यावर जायचं. तर इथे समोर बघू शकतो आपण आता आपण येऊन पोचलो. गाडी वाईट सावलेत लावा. तर आता आपण खवणे बीचला येऊन पोचलो. तुम्ही बघू शकताय हा बघा बीच, खूप मस्त शांत बीच आहे. तर आता ऊन वाढलं आहे. खरं तर आम्ही उशिरा आलो थोडे, तर वाजले 10:30. तर इथे कयाक्स आहेत. चला आता आधी इन्क्वायरी वगैरे करू आणि मग दाखवते पुढचं तुम्हाला. तर हे दुर्वा कयाकिंग जे आहे त्यांच्याकडनं आम्ही आता बुकिंग केली आहे. तर इथे 150 रुपये पर पर्सन अशी आम्हाला बुकिंग मिळाली आहे. तर तुम्ही सुद्धा आलात तर इथे नक्की एकदा बुकिंग करा. तर हे दादा आहेत जे दुर्वा कयाकिंगचे ओनर आहेत, तर ते आता आपल्याला माहिती देणार आहेत. हॅलो नमस्कार, मी योगेश परब. हा माझा नंबर आहे योगेश परब आणि दत्ताभाई म्हणजे काका आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आला आणि तुम्ही ग्रुप साईड म्हणजे 10-12 माणसं असला तर आम्ही तुम्हाला डिस्काउंटमध्ये काहीतरी देणार. आणि आमच्याकडे इकडे 150 रुपये पर पर्सनने आम्ही एक म्हणजे पर पर्सन 150 रुपये म्हणजे एक बोट 300 रुपये. आणि तुम्ही ग्रुपने आलात तर तुम्हाला आम्ही डिस्काउंट देणार इथं. आणि सकाळच्या वेळी आला तर तुम्हाला वेळ पण जास्त इथं या ठिकाणी भेटू शकतो. डायरेक्ट तुम्ही खवणेश्वर म्हणजे आकाश फिश मिल कंपनी आहे, तिथून डायरेक्ट बीचवर यायचं. या ठिकाणी खवणेश्वर मंदिर मार्के बीचवर यायचं. दुर्वा कायाकिंग योगेश परब या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून आलात तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. टायमिंग काय म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून? सकाळी 7 वाजल्यापासून चालू होतं या ठिकाणी. अच्छा, 7 वाजल्यापासून संध्याकाळी कितीपर्यंत? जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत आम्ही गोट्या इथं सोडत असतो. चालेल. जर तुम्ही आलात कयाकिंगला तर नक्की दादांची भेट घ्या आणि यांच्याकडनं बुकिंग करून तुम्ही इथे कयाकिंग करू शकताय. चला तर आता आपण सुद्धा कयाकिंगला जाऊया. बसलात ना हो? दिसत नाही आत. हे बघा कसं चालवायचं मी तुम्ही दाखवतो तुम्हाला. तुम्ही असा पॅडल पकडायचा आहे बघा असं. या साईडनं पॅडल मारला तुम्ही लेफ्ट साईडनं तर बोट राईट साईडला आणि राईट साईडवरनं मारला की तिकडं म्हणजे ऑपोजिट. आणि स्ट्रेट जायचं तर दोन्ही साईडनं मारायचं आहे बघा असं. तर सेम पॅडल बसायला पाहिजे दोघांचं पण, तुमचं आणि यांचं सेम पॅडल डावा होता. आणि तुम्हाला वळवायचं असेल तर एकाच साईडनं पाणी पुढे ढकलायचं, युटर्न होणार. इकडनं ढकला हा युटर्न होणार. बाकी सेम पॅडल मारत कुठं अडकली तर दोन्ही साईडनं पाणी पुढे ढकलायचं म्हणजे बोट मागे येणार रिवर्स. बाकी सेम पॅडल मागत तुम्ही निघायचं. बघितली तू किती चालवतेस? हां अगं खय चाललं? ह्या मार ना तिकडे लेफ्ट माइड. हा इकडे मार, लेफ्ट मार. तिकडे बघ पुढे झाडी आहे, या साईडला घ्यायचं आहे. ती गल्ली दिसते ना तिकडे घ्यायचं आहे. हा मार, हा लेफ्ट मार. आहे बघ मागे बघ. आता दोन्ही मार. राईट मार, राईट मार. फक्त राईट मार, फक्त राईट मार. हा राईट मार. राईट राईट मार, राईट मार. नाही तू तिकडे जाणार, तुला सांगतो राईट मार. हो कुठे? तिथे काय नाहीये.
हात दुखले. वा चांगली चालवत हो तुम्ही. वर करशील का मी आपण असं म्हणतास. तुम्ही मागचं कॅमेरा चालू केलोय. हा घ्या. काय नको बारक्या पोरांना काय करताय. दमलात की सांगा. ऐकलात का. एवढे लवकर कशी लागली. ऊन जरा जास्त आहे ना. आम्ही या गल्लीत काढलेलो व्हिडिओ तिकडे ब्लॉक करून ठेवले. जातील ना ते पुढे. आपण एकदम काय एक्सपर्ट आहे. कोण. अरे मग म्हणून तर तुम्हाला घेऊन आली मी. नाही तर तुम्हाला कशाला आणलं असतं. काय हो आईस्क्रीम खाऊया. ते काय समोर आहे. तर कायाकिंग करता करताना इथे आईस्क्रीम स्पॉटसुद्धा आहे. तिथे आम्ही आता आईस्क्रीम घेतलं. तर आता या आईस्क्रीम खाऊया. चुकीची मारते. हां तुझी गाडी कुठे चालली आहे त्याच्या अपोजिटला मार. चुकीचा मारतेस राईटला. अरे हा मार. हा इकडचा. हा आत घुसलीस थांब थांब. पकड पकड ते काट्याना पकड ना तिथे. हा कळलं ना. तुम्ही नाही तर कसं होईल माझं. तू ना कुठल्या साईडला जाताना त्याच्या अपोजिट साईडला मारायचं. एवढं लक्षात ठेव. आता लेफ्ट मारायचंय. हां थांब. तो अजून तोच मार. हां राईट मार. आता मार. राईटच मार. राईट मार. हो सरळ जायचं. राईट मार. अजून मार. थांब त्यांना जाऊ दे. नाही राहू दे त्यांना. तर आता मी दमली म्हणून जरा आराम करते. आणि आमचे हे मस्तपैकी कयाकिंग करतायत. दमली म्हणजे काय केलंच नाही. केलं मी भरपूर काही केलं. पण ते त्यांना असं दिसलं नाही. प्रत्येक नवऱ्याला असं दिसत नाही बायको किती कामे करते ते. तसं झालं आता. चुका काढता येतात. बाकी काय कायाकिंग साधं आली नाही. जरी मी बऱ्यापैकी चालवली. आता पहिल्या एक्सपिरियन्समध्ये मला काय जमणार आहे. तुम्ही तिसऱ्यांदा आलायत. मस्त वाटतंय आता. असं मस्त आरामात बसली आहे. मस्त वाटतंय. छान कयाकिंग. वारा सुटलाय छान. आणि नवरा मस्त कयाकिंग करतोय. झाला पोचत इल. काय नाही इथे पण बाजू. कुठे चालवणार असेल तर जाऊया या बाजूला. काय आहे तिथे. सेम असंच आहे. सेम काय बघायचं. आणि तुम्ही चालवत असाल तर जाऊ. मी नाही जास्त चालवणार. हां अर्ध्यावर जाऊन येऊ ना परत. तिकडे गर्दी आहे.
सांगा तरी. अरे तोंड एवढं खराब केलं ना मी. तर किनाऱ्यावर पोचलोय. असा किनारा जवळ दिसतोय पण बराच लांब आहे. किनाऱ्याला पोचतोय. आणि अशा प्रकारे आपण किनाऱ्याला येऊन पोचलेले आहोत आणि आपली कयाकिंग खूप छान पद्धतीने संपूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण खवण्यातनं वेंगुर्ल्यात चाललो आहोत. आता 5 मिनिटात आपण वेंगुर्ल्यात पोचू. तर दुपारचं आता लंच करूनच मग घरी जाऊ असा विचार केला. आता आपण वेंगुर्ल्यात जाऊन पोचलो आहे. तर नवाबाग पूलजवळ एक हॉटेल आहे, हॉटेल गजाली. आपण तिथे जाणार आहोत जेवायला. तर आता आपण नवाबाग पूलला येऊन पोचलो आहे. तिथून थोडंसं पुढे बंदराकडे जायचं आपल्याला आणि तिथेच येते हॉटेल गजाली. पुढे दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे पूलवर जास्त गर्दी नाही, कोणीच नाही आहे म्हटलं तरी चालेल. सगळंच बंद आहे अजून इथे. एक जर आपण संध्याकाळी आलो तर इथे गाडी फिरवायला सुद्धा जागा नसते. हे आहे हॉटेल गजाली. आपण येऊन पोचलोय. तर हे हॉटेल आहे, तर इथे आपण लंचला जाणार आहोत. तर मागच्या वेळी हे आलेले ना तेव्हा त्यांच्या मित्रांना घेऊन आलेले आणि ते सांगा होते वरतून आहे ना सी व्ह्यू खूप छान मिळतो. तर बघू आता तिथे जर हॉटेल सीट अवेलेबल असेल तर आपण सी व्ह्यू बघत बघत लंच करणार आहोत. तर असं हॉटेलच्या असा बाहेरच समुद्र असल्यामुळे असं मस्त छान सी व्ह्यू मिळतो बघायला. तर हे बघू शकतो आपण आता सेकंड फ्लोअरला आहोत त्याच्यामुळे मस्त रूपटॉप व्ह्यू आहे. तर आता आपला चिकन किमा आणि रोटी आलेली आहे. तर आता टेस्ट दोन भाजलं होतं. मग आपण हिमालयामध्ये आलो आणि आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. त्यांनी पिस्ता ऑर्डर केला आणि मी चॉकलेट. त्याच्यात तुम्ही बघू शकता हे मस्त आहे, छान दिसतं. असं मला राहत नाही आहे. पिस्ता पण छान आहे आणि चॉकलेट पण मस्त. मला जास्त चॉकलेट आवडते.